राम राम मंडळी, मी आहे निहारत आणि आज मला तुम्हाला सांगायचं आहे की जेव्हा आपण कंपनीमध्ये जातो तर तेव्हा सर्वात आधी काय होते, आपल्याला बस सोडते. बस सोडल्यानंतर कंपनीत पोहोचल्यानंतर पहिले तर आपण चेंज वगैरे करतो. वायप्रन असलं नाही तर काही नाही, असं ड्रेस कोड असला कंपनीचा तो आपण चेंज केल्यानंतर आपल्याला सर्वात आधी काय करावं लागते, स्वतःचं आपला जो चेहरा आहे तो पंचिंग करायचं, फेस पंचिंग करायचं असतं. फेस पंचिंग झाल्यानंतर आता सेफ्टीचं वगैरे काहीतरी कंपनीमध्ये असतं, वेगवेगळ्या कंपनीमध्ये, तर ते पंच आउट करणं ते वेगळं. आतमध्ये गेल्यानंतर चेकिंग होते. चेकिंग अशी होते की चॉकलेट अलाउड नाही आहे, हे अलाउड नाही आहे, ते अलाउड नाही आहे, मोबाईल अलाउड नाही आहे. ते चेक तर करतात, पण असं चेक करतात की जसं सोनं नाणं नेत आहे आम्ही त्या कंपनीतून. आता नेत तर नाही आहे, आता आईन करत आहोत म्हणून त्यावेळेस तर काही एवढं काही करते नाही. आता तुम्हाला नंतरची मजा सांगते. आतमध्ये गेल्यानंतर मीटिंग होईल. मीटिंगमध्ये तर काही एवढं काही बोलत नाहीत. आता दिवसभराचं प्रोडक्शन वगैरे किती निघालंय वगैरे ते घेतात. आता ठीक आहे, तेच केल्यानंतर सुद्धा आम्हाला जर कुठे जायचं असले, आता आपण काही गोष्टी चर्चा करता, काम करता करता जर आपल्याला लक्ष नसेल तर सुपरवायझर असेल, लाईन लीडर वगैरे असेल, त्यांच्या इकडे पहिले लक्ष द्यावं लागते की आहेत का म्हणून. नाहीतर डायरेक्ट असं बडबड करताना जर आपल्याला दिसले तर डायरेक्ट अचानक असं येतात. आणि कॅमेरा तर आहेतच आपल्याला, सासूबाईसारखे आपल्याला बघायसाठी. तर कॅमेऱ्याचं जाऊ दे, सुपरवायझर आणि लाईन लीडर वगैरे पण सुद्धा बघतात की किती म्हणजे किती बडबड होते वगैरे काम. त्यांना असं वाटतं की बडबड केलं तर काम होणारच नाही. तिसरी गोष्ट अशी, वॉशरूमला गेलं तर लाईन. आता शाळा तर नाही आहे, तर शाळेतही आपल्याला लाईन होती आणि इथं पण लाईनच आहे. लाईनीनुसार वॉशरूमलाही गेलं तरी लाईन, कॅन्टीनला गेलं तरी लाईन, आणि वापस येताना आपण जेव्हा आउट करतो कंपनीमध्ये तेव्हा आउट करताना सुद्धा लाईनच. आपल्याला आउट करताना अशी चेक करतात काय सिक्युरिटीवाले की जसं आम्ही सोनं नाणं चोरून येतोय त्या कंपनीमध्ये. आता इलेक्ट्रॉनिक्सची कंपनी म्हटलं तर काही असेल का आमच्या ह्याच्यामध्ये, आम्ही काय दगड त्याच्यातले ते काय मशीन वगैरे नेऊ का, काढून काहीतरी हे नेऊ की त्याच्यात काय नेऊ का, खायची वस्तू नाही की आम्ही नेऊ शकतो. तर ते एवढं चेक करतात. आणि कंपनीत मग वापस आल्यानंतर आम्हाला स्वतःला वाटतं की आम्ही नेतोच काय.